नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलो तुमचा आवडता कार्यक्रम पुन्हा एकदा, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, मला असं तुम्हाला सांगायचं होतं की साबळे, ओ साबळे. कोण रे? अरे कार्यक्रमात कसे बोलता रे तुम्ही? हा, ही घ्या पत्रिका. अरे वा 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 वा, लग्न ठरलं तुझं? क्या बात. ऑलरेडी 2 झालेले आहेत. अरे वा वा वा, लग्नाची पत्रिका एपिसोडच्या सुरुवातीला वाचायला पाहिजे. एखाद्याचं लग्न ठरतं म्हणजे काय हो? काय लिहिलंय? भाऊ वेड्स एलिझाबेथ. भाऊ? हे कुठेतरी ऐकल्यासारखं नाही वाटत तुम्हाला? अरे भाऊ म्हणजे आमचे पप्पा. त्यांनी पत्रिका छापली, ते परत लग्न करतात. पप्पा, ओ पप्पा, काय झालं? काय झालं? तू पप्पा आहेस? नाही, मला व्हायचंय. आता तू होऊ पण शकणार नाहीस. का? कारण हे बघितलंस पप्पांनी काय केलंय बघ. अरे वा, बिल आणलं पप्पांनी. तुझ्या काकाने ठेवलं लाईट बिल असं गुंडाळलेलं. अरे पत्रिका, हा, पप्पांनी पत्रिकेचा बिझनेस सुरू केला. अरे वा पप्पा, अभिनंदन. तुझा कॅफे गेला खड्ड्यात, आमचा पत्रिकेचा बिझनेस आजपासून. अरे नुसता पत्रिका छापायचा नाही, संसार छापायचा पण बिझनेस करतायत ते आता. हा? कारण त्याने तुझी वाट लावलीये. अरे माझ्या पप्पांनी माझं लग्न ठरवलंय. माझे पप्पा किती ग्रेट आहे. आय लव्ह यू. तुझं नाही रे राजा, हा? त्या माणसानं स्वतःच दुसरं लग्न ठरवलंय. अरे माझा पप्पा किती फालतू आहे. तू अरे तोलती मानता बाहेर ये. आहेत कुठे ते? आहेत कुठे? कुठे आहेत? टाळ्या वाजवतो त्यामुळे शेफारलेत ते. उंच आहे, उंच, खूप उंच आहे तो. शांतो शांतो, शांत राहा, शांत राहा. मस्त आहे रे. ए पार्क कर हा घोडा, पार्क कर. अरे हा कुठला आहे? त्याचं नाव घोडा आहे. पार्क कर. पप्पा, हे मी काय बघतोय? हे माझं आहे. हे तुझ्याकडे होतं? हा. अरे मी इतके दिवस शोधत होतो रेशनिंग कार्ड. अरे हे दाखवल्याशिवाय मला एअरपोर्टला सोडत नव्हती, माहिती? पप्पा, एअरपोर्टला लागतं त्याला पासपोर्ट असं म्हणतात. पासपोर्ट? हा. अरे देवा, ते दाखवून परवा मी 2 किलो तांदूळ विकत घेतले. आता काय आता? आणि त्याने दिले पासपोर्टवर तांदूळ तुम्हाला? देतोय कसलं तो? हा. मी ढापले. पप्पा, अशा डापाडाप्या करू नका हो. पोलीस एक दिवशी धाड मारतील इथं. आले होते ते. हा? मी त्यांना म्हणलं मी घरात नाहीये. आणि ते गेले? हा गेले. कसं काय? त्यांचा दुपारी प्रयोग होता ना नाटकाचा. नाटकाचा? हा, नाटकात काम करणारे पोलीस होते ते. तुमच्या पाया पडायला पाहिजे. काय सांगताय? किती मिक्स करताय सगळं? मला तुम्हाला विचारायचंय पप्पा. सांगा कुणाचे? पप्पा, मला विचारायचंय, तुम्ही दुसरं लग्न का करताय? करतो दुसरं लग्न. काय करायचंय तुला? हा, आणतो तुला सवाल. अरे तुला नवरा पाहिजे, मला बायको नको? हा, तुला देतोय ना सगळं, मिळतंय ना तुला सगळं. हा, पोरांना कपडा लाता मिळतोय, तुला मिळतोय, तरी तुला माळा झाला. अरे माझं काय? ए तू कपाबा दुसरी बायको. पोरं सांभाळायची बास, बाकी काय बोलायचं नाही, कळलं? कपाबास. एक, हा, 2, असं 3. हॅलो 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 ना. अरे काय चिमटे करताय रे मला? यांना चिमटा काढायचं म्हणजे हे परत येतात, लक्षात ठेव. हा, आलात परत भानावर आलात. पप्पा, मला विचारायचं, आम्ही दोघं असताना तुम्ही दुसरं लग्न का करताय? अरे बाळांनो, मला लय हौस आहे लग्न करायची. मला काय हौस आहे का लग्न करायची? अरे तुमच्या आईची
तुम्हाला आईची माया पाहिजे म्हणून लग्न करतोय ना मी. अरे तुम्ही बिना आईची पोरं. बिना आईची. तुमच्या आईचं नाव बिना होतं असं. अरे ती जायला लागली तर लोक म्हणायची अरे हा बाप आहे का साप आहे. अरे का चिमटे काढताय रे मला तुम्ही. चिमटे काढल्याशिवाय तुम्ही परत येत नाही म्हणून. पप्पा तुम्हाला काय लक्षात येतंय का काय चाललंय तुमच्या आयुष्यात. अहो तुमची पोरं आहोत आम्ही. लग्नाच्या आधीच पोर. अरे देवा काय करून बसलो मी. काय करू द्या काय. आलो 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 चिमटा काढायचा नाही. हे बघा इकडे. काय हे काय केलंय अर्धवट. काय म्हणजे नेहमीप्रमाणे गोळ झाला. ईश्वरला जाऊ दे ना एवढा तर फोटो काढायचे. पप्पा अहो तुम्ही पत्रिका छापली आहे तुमच्या लग्नाची. तुमच्या लक्षात येतंय का कुणाची लग्न करणार आहे तुम्ही आता. दाखव काय छापलंय मला बघू दे. वाचा. हा भाऊ वेट झेड नाही ते एस आहे. एस. अच्छा हा मच्छर होता मच्छर तिथं म्हणून असं झालं. हा काय नेहमी नेहमी काय तेच ते गबस. तुम्ही वाटेल आता मी खाणार आहे तसं नाही. काहीतरी व्हेरिएशन पाहिजे का नाही. हा घे रे घे. हा व्हेरिएशन म्हणता आणि परत तोच विनोद केलात खाल्लत परत. तू व्हेरिएशन बघितलंच नाही. काय व्हेरिएशन. अरे नेहमी मी उजव्या हाताने खातो आज डाव्या हाताने खाल्लं. पप्पा मला सांगा कुणाची लग्न ठरवलं तुम्ही. कुणाशी म्हणजे लंडनची पोरगी. लंडनची. कुठं भेटली. कुठं म्हणजे पासबुक वर. पासबुक वर भेटायला ती काही कॅश आहे का. कॅशच आहे ती. मग कॅशरीना एलिझाबेथ लंडनची. पासबुक वर आमची फ्रेंडशिप झाली. आता ती बापाला घेऊन इथं येते बोलणी करायला लागेल. बुक वर रे फेसबुक त्याला पासबुक. काय काय येईलच ती आता बघा. Baby, be careful, okay? Okay, be careful. Yeah. Hello? Hello, everybody. Hello, 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 hello. हा आता निळ फुलेचा आवाज. हा जादूगर आहे आणि ती ते कबूतर आहे तिचं. No, 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 no. She is my daughter. अच्छा अच्छा ही म्हातारी कोण आहे. No, 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 daughter. Daughter. Okay? Who's B. Kadam? त्या विचारतायत बी कदम कोण. तुमची हरकत नसेल तर मी हो. तेरी ये जुर्रत जुर्र हे मस्त आहे. जर्र जर्र. हॅलो. हा बाबा मग येतो रे येतो. चहा करून ठेव. आणि मिशील तिला सांग 2 पेशल ठेव तू. काय चाललंय पप्पा. Who काय is बोलताय. B. Kadam? बी कदम कोण आहे ते. बी 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 कदम. ही इज बी कदम. Yeah, please. Hello. अरे What? What? Sweet. No. Hold my hand. दिस इज माय हँड. Hold my hand. लुक दिस हँड. What is this? दिस इज हरण. All right. या दिस इज जिराफ. Oh. ओ नाही ते कुत्र करतं. दिस इज जिराफ हे करतं अम्मा. What? यस दिस इज काऊ कदम. काऊ. दिस इज बदक अँड दिस इज साप. Oh, lovely. कुणाची कुणाची म्हणणार आहेस तू लावणी.
लवली लवली म्हणजे छान असं त्या म्हणतात अच्छा अच्छा तुम्हाला. असं So, ladies and gentlemen, मला सांगायला अत्यंत आनंद होतोय. मला वाटतं मध्ये इंग्लिश सुधारलंय. का यात इंग्लिश थगलं कळतंय मला. तू मराठीत बोलतोय हा? हा एक मिनिट हो? तुम्ही मराठी कसं काय बोलता अरे मी मराठीच आहे. हो? हा, हिची आई आहे हा. ना ती 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 लंडनची. अच्छा, अच्छा, मी अच्छा. कोल्हापूरचा ना. बर. झालं कसं माहितीये का, एक दिवस मी मसर चरायला जात होतो कोल्हापुरात, फिरत होतो वावरातून इकडं तिकडे तिकडे. एक रेडकू चालत 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 गेलं, पोचलं ते पाक लंडनला, तिच्या आईच्या महालात. मी पण गेलो तिच्या आईच्या महालात. हा, तिकडं तिनं मला बघितलं आणि प्रेमातच पडली. रेडकू राहिलं बाजूला, माझ्याशीच लग्न करून मोकळी झाली ती. हा, तिकडं लय म्हणजे प्रॉपर्टी आमची लय दणक्यात प्रॉपर्टी. हो? म्हणजे एवढा मोठा महाल आहे आमचा. खाणी आहेत, खाणी पेट्रोलच्या खाणी आहेत, हिऱ्याच्या खाणी आहेत, कोळशाच्या खाणी आहेत. मी जसा तिच्या प्रेमात पडलो का नाही, तशी ही माझी पोरगी या मराठी माणसाच्या प्रेमात पडली आहे. तुमच्या बायकोचं बरं होतं काय? रेडकू सोडून तुमच्या प्रेमात पडली ही डायरेक्ट रेडकाच्याच प्रेमात पडली रेडकू कोणाला म्हणलं? कोणाला म्हणलं रेडकू? तुम्हाला. तुला तसंच पाहिजे. नाही नाही म्हणजे फेसबुक वरून यांची मैत्री झाली असं तुम्ही हा, म्हणताय हा, हा. आणि आता मला या दोघांचं लग्न लावायचं आहे. म्हणजे काय होईल, माझ्याकडे जी प्रॉपर्टी आहे जी हिच्या नावावर आहे ती सगळी यांच्या नावावर होईल ना. म्हणजे मी मोकळा एकदाचा, आहे का नाही? एक मिनिट काय झालं? हे लग्न होणार नाही बायकोच. कसं लग्न होणार नाही, कसं लग्न होणार नाही. जरा आता विचार कर, हिच्या बोलबोल जर का आपल्या बापांचं लग्न झालं तर थंडी पडणार. हिऱ्याच्या खाणी, अरे पेट्रोलच्या खाणी. विचार कर, वांग्याची शेती. आणि एवढा पैसा मिळेल की ही कॅफेची जागा आपली होईल. कॅफेवर तर थगलं कर्ज निघून जाईल. कॅफे फक्त तुझ्या मालकीचा, एकट्याचा. रेडी? तर काय करायचं? याचं काय नाही करू शकत आपण सोडून दे त्याला माझं म्हणणं आहे, हे लग्न होणार वा 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 वा, गुड 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 गुड. पण त्याआधी मला मुलाची परीक्षा घ्यावी लागेल. Daddy, Daddy, So what- ask him whether he can dance for me. हा? Dance for me. लय डास आहे तिथं, लय. हा, कटाळा लय डास आहे. मग हे बघा, हे बघा, हे बघा. किती टॉस डास. टॉस अरे टॉस. बेग बेग What happened? हो, अशोक सरांचा आवाज कर. मारा. I want to ask whether you can Yeah. cook for me. Cook. तिला मिशी आहे, एवढीशी मिशी आहे तिला. तो बाप आहे तिचा नो 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 नो. कोक 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 म्हणजे तुम्हाला जेवण येतं का बनवता? हो, येतं ना, येतं. तुम्ही वाढा, मी खाऊ शकतो. अरे नो नो नो, जेवण बनवता येतं का? म्हणजे ही सांगेल ते बनवून द्याल का? तिच्या आवडीचे पदार्थ बनवून द्याल का? हो, काय तिचा आवडीचा पदार्थ आहे सांगा. Lasagna. नाही नाही, सानिया पाकिस्तान मध्ये. Tacos. हा, टाकाऊ पासून टिकाऊ. रात्री 9 नंतर आम्ही टाकाऊ आणि रात्रभर टिकाऊ. Pasta. हा, बघा सत्य आहे. काय शिंकली ती. No, no. Pasta. पास्ता पास्ता खायचा पदार्थ आहे ते असं म्हणाली ती अच्छा, खायचा? हा नाही नाही, हा आमच्याकडे नाही बनत. Daddy, Daddy, I like him. हो हो, येस येस येस. एवढा चांगला येडा नवरा तुला मिळालाय. व्हेरी गुड व्हेरी गुड. I want to marry him. नाही नाही, मारी नाही, पारले चालेल. नो 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 नो, तुला तुमच्याशी लगीन करायचं हाय. अच्छा अच्छा कळलं अच्छा. का? तुमची तयारी हाय? हो हो. हा, ओके ओके ओके. तर हे लग्न ठरलंय असं मी जाहीर करतो. आणि आमची रीत आहे की लग्न ठरल्यानंतर आम्ही हा करोडोंचा हिरा तुम्हाला भेट म्हणून देतो. ठीक आहे? Yes. प्लीज बेटा. Token of my love. काय बोलली? वाव वाव, give the big hand please. वाव 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 वाव. गाड्या वाजव ओके ओके ओके. सो लेडीज अँड जेंटलमॅन, लग्न ठरलंय. आम्ही तुम्हाला
भेट पण दिली, पण आता आपण आम्हाला पण शगुन म्हणून काहीतरी छोटा मोठा हवाय. ही खुर्ची चालेल की आम्हाला? लेके जाओ. ओके. लेके जाओ. 10,000ची आहे ती. थांब baby. लेके जाऊ काय? अरे याल्या विचार कर, कलोद होता हिला मिळाला अरे कलोद. पप्पा, 10,000ची ऐका. अरे अरे गेला तो. थांबानं घेऊन जा, थांबानं. 10,000. अरे कलोद निघाला पप्पा, I love you. अरे प्रॉपर्टी आपली, कॅफे आपला. धनाक धनाक हे बघा, धनाक. बांधू नका. कळलं का? अर्धा देतो घ्या. नाही नाही मला दे पप्पा. अंड ते पण उकडलेलं. हे बघा, रोज खा अंडी, पण भांडू नका. खा अंडी. उकडलेलं अंड. अरे उकडलेलं अंड, त्याच्या बदल्यात तो 10,000ची खुर्ची घेऊन गेला. अरे पण तो कोण होता? तो खुर्ची चोर होता. आता तू मेला. पप्पा पप्पा. तुला बघून घे ना नंतर. बघितलं ना, हे सगळं असं आहे आमच्या घरामध्ये. हे आमचे पप्पा आहेत, मला काही बोलता येत नाही, आणि हा माझा भाऊ आहे, यालाही काही बोलता येत नाही. त्यांच्यामुळे ही सगळी दुनियादारी मला करावीच लागते एकट्याला. मला एकट्यालाच काय, जगातल्या प्रत्येक माणसाला दिल दोस्ती दुनियादारी ही करावीच लागते. तर आज माझ्या कॅफेमध्ये मी अशा काही कलाकारांना आमंत्रित करणार आहे जे करिअरच्या सुरुवातीला एकमेकांचे रूममेट्स होते किंवा आत्ताही आहेत. तर सुरुवातीलाच मी आमंत्रित करतो या मंचावरती अशा एका अभिनेत्रींच्या जोडीला, ज्या खरं तर सगळ्यांच्या मनामनामध्ये आहेत त्यांच्या अभिनयामुळे, त्यांच्या सिरियल्समधल्या, चित्रपटांमधल्या कामांमुळे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अभिनेत्री दीप्ती देवी आणि अभिनेत्री मृणाल दुसानीज. मला सासू हवी असं म्हणणारी दीप्ती आणि तू तिथे मी असं म्हणत जाणारी मृणाल आज आमच्याकडे आलेली आहे. जोरदार टाळ्या दोघींसाठी. दीप्ती, कसं वाटतं या मंचावरती येऊन? सुपर्ब. आय थिंक हा खूप मोठा शो आहे आणि खूप सगळ्यांना आवडतो, फेवरेट आहे. लोक वेडी आहेत ह्या शोसाठी, मी आधीच तुला सांगितलं होतं. सो ह्या शोमध्ये मला यायला मिळणं आणि निमित्त, आणि ते सुद्धा मृणालसोबत, आणि खूप छान आठवण येते आणि त्या तुम्हाला सांगायच्या आणि एन्जॉय करायचं आहे. आज वेडं व्हायचं आहे, खूप हसायचं आहे, खूप मजा येणार आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि ते मी लिहून दिलं होतं तुला मागे, ते मी खूप आवडतो म्हणून वगैरे, ते मागच्या एपिसोडला जेव्हा मी आले होते तेव्हा तुला मी आवडत होते. ओके, हिला मी आवडतो म्हणून ही तिला घेऊन आलेली आहे, असं आहे. ते क्लिअर केलेलं आहे मी आता. तर मृणाल, कसं वाटतं परत एकदा इकडे येऊन? खूप खूप छान वाटतंय पुन्हा एकदा ह्या रंगमंचावर येऊन, आणि तुला आणि सगळ्या टीमला पुन्हा एकदा भेटून मला खरंच खूप छान वाटतंय. आणि जसं दीप्ती म्हणाली की मृणालसोबत, तर मला सुद्धा दीप्तीसोबत पुन्हा एकदा स्टेजवर यायला मिळालं. कारण दीप्तीचं लग्न झाल्यापासून आणि जेव्हापासून आम्ही एकत्र राहत नाही होत, त्यानंतर मला वाटतं आज या निमित्तानंच आम्ही भेटतो. सो मला खूप खरंच खूप छान वाटतंय. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही दोघी किती वर्ष रूममेट्स होता? आम्ही दोघी फक्त 1 वर्ष. 1 वर्ष तरी खूप आहे हा स्पॅन. 1 वर्ष. माझी तू तिथे मी सिरियल चालू असताना आणि तिची मला सासू हवी चालू असताना आम्ही एका कार्यक्रमात भेटलो आणि आम्हाला दोघींना असं वाटलं की नाही, आपण दोघे एकत्र राहूयात, कारण तीही एकटी होती आणि मीही एकटीच होते. सो आम्ही एकत्र. त्याच्या आधी 8 वर्ष मी एकटीच राहिले होते, त्यामुळे शेअर करणं फ्लॅट किंवा या सगळ्या गोष्टी मला माहीत नव्हत्या. आणि टू चेक माय सेल्फ ॲक्च्युली की मी लग्नानंतर शेअर करू शकते का गोष्टी. सो माझं एक्सपेरिमेंटेशन हिच्यावर झालंय. आणि बघ म्हणजे कुठल्या दिव्यातून गेले, जवळजवळ गिनीपिग म्हणून तो तिला यूज केला 1 वर्षभर, असं म्हणायला हरकत नाहीये. पण त्याचा उपयोग झाला मग आता जे पती परमेश्वर आहेत. हो, अगदीच झाला. म्हणजे माझ्यात गोज टू मी. हा, क्या बात. मी दोघींनाही विनंती करतो, खूप गप्पा मारूयात प्लीज. तुम्ही आमच्या सोबत बसा. जोरदार टाळ्या दोघींसाठी. तर या 2 अभिनेत्रींनंतर आणखीन एका जोडीला मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे. जोडी थोडीशी वेगळी आहे. एक आहे अभिनेता आणि एक आहे अभिनेत्री. हां, मलाही तोच प्रश्न पडलाय जो तुमच्या डोक्यात आत्ता आहे. हे दोघे एकत्र राहतात ते मला माहिती नाही, मी त्यांनाच विचारणार आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे का रे दुरावा म्हणत सगळ्यांच्या मनातला दुरावा दूर करणारा सुयश टिळक आणि आरती वडकबाळकर यांचा. हे बघ, आल्याच मला जो प्रश्न पडलाय तो सगळ्यांना पडलेला आहे की तुम्ही दोघे एकत्र राहता. राहतो एकत्र. सगळ्यांनाच माहिती झालं ते. आता काय, तुम्ही रूममेट्स आहात? हो. गेली किती वर्ष? 4 वर्ष आम्ही एकत्र राहतोय. क्या बात आहे. हे जे काही धाडस आहे, या धाडसासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
एक मिनिट, तू जरा कन्फ्युजन होत आहे. आम्ही दोघंच नाही राहत, आमच्यावर आम्ही 4 दोघंच जण नाही राहत, राहतात. आम्ही 6 जण आहोत एकत्र. आणि आणि त्यातला 6 एक माझा लोक. नवरा पण आहे. एक यांचा नवरा आहे आणि तुम्ही किती लोक राहताय का घरात? 6 जण. क्या बात आहे. हे फॅमिली असं म्हणायला हरकत नाही. कोण कोण 6 लोक? मी, हा सिद्धार्थ चांदेकर जो आज इथे नाही येऊ शकला आणि तो असला पाहिजे होता, जास्त वा, धमाल आली वा, असती. वा. आमच्यातला सगळ्यात अवली सगळ्यात- कॅरेक्टर तो आहे. हा. सिद्धार्थ सिद्धार्थ चांदेकर. वा. चांदेकर. आणि, मग 2 लेखक आहेत आमच्याकडे, क्षितिज पटवर्धन आणि हिचा नवरा आशुतोष आशुतोष परांजकर. परांजकर वा. आणि रोचन गानू नावाचा एक मुलगा आहे, ज्याला या नावाने आम्ही कधीच हाक मारत त्याला नाही आम्ही खरं तर. पुण्या असं म्हणतो. आणि तो प्रोडक्शन्स बघतो, प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करतो. नाही कसं आहे, 6 जण आम्ही हे ऑफिशियली राहतोय. हा अजून खूप म्हणजे लोकं असतात ऍक्च्युली आम्ही तिकडे म्हणजे. ऑफिशियली कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे 6 जण राहतो. बर. पण आमच्या घरात तमाम इंडस्ट्रीतले सगळेच जण आधार असतात. कार्ड आणि रोज दाखवा आणि सकाळी- राहायला या. रोज सकाळी उठल्यानंतर मी जेव्हा शूटिंगला निघतो तेव्हा मला आज हॉलमध्ये कोण काही आलंय अरे पांघरुणाच्या काही खाली पाहुणे कोण आहे? झोपले तिकडे वगैरे असं पण असतं. सॉरी, आमचं अगदीच घर असतं. मला काही बघत असतील. उद्या आता घर मालक सकाळी 1 मिनिट मी दारातच उभं राहणार. नाही सकाळी 4 गेले, बाहेर येताना 9 जण आले. ऑफिशियल कोण आहेत त्यांनी भाडं भरा पहिल्यांदा. घरात बसलेल्या लोकांना काही काही प्रश्न असतात ना, ते माझ्याही मनात आहेत की मग ह्या 2 अभिनेत्री एकत्र राहायचे, मग जेवण कसं, मग डबा यायचा की स्वतः बनवायच्या? कसं झालं की दीप्तीचं घर ऑलरेडी सेट होतं. कामवाल्या ताई आणि स्वयंपाकवाल्या ताई, म्हणजे ते नंतर आम्ही केलं. स्वयंपाकासाठी एक मावशी यायच्या आमच्याकडे सुरुवातीला, कायमच नंतर त्या होत्या. सो आमचं ते सगळं व्यवस्थित घर सांभाळणं मॅनेज व्हायचं. तुम्हाला स्वयंपाक नाही येत दोघींना? आम्हाला चांगला स्वयंपाक येतो. पण फक्त एवढंच आहे की तेवढा वेळ खरंच मिळायचा हा. नाही. ते सुरुवातीला आम्ही प्रयत्न केला दोघींनी मिळून, पण दोघींना ते थोडं दोघींचंही पोट जमलं बिघडलं, नाही. मग कारण ठरवलं. वेळा खूप वेगवेगळ्या होत्या. काय दोघींचंही पोट बिघडलं असेल, मग जाऊ दे, ती बाई करते तेच चांगलं आहे. असं खूप आउट गोईंग, खूप पार्टीज, खूप धिंगाणा असं आम्ही कधी केलं नाही, असं मला म्हणायचंय. खूप छान वेल मॅच्युअर्ड आणि शांत असं आमचं सगळं वर्ष गेलंय. खरं सांगायचं तर की तिचं माझ्या खाण्याकडे पूर्ण लक्ष असायचं. व्यायाम करणं, मी जाते की नाही वॉकला हे सुद्धा दीप्ती बघायची. सो ती जसं तिच्या हस्बंडला ट्रीट करेल ते सगळं तिने माझ्यावर एक्सपेरिमेंट केलेलं आहे. काय मिस्टरांचं नाव आहे तुझ्या? मिस्टर अमोघ देसाई. मग आता सतत जे मिस्टरांचा उल्लेख होतोय तर एखादा उखाणा नाही झाला पाहिजे मग? धक्का बसेल अमोघला. नाही, त्याचंच नाव घे ना, धक्के कसले बसतील त्याला? पहिल्यांदा तू भेटलास तेव्हाच मी म्हणाले तू सुरुवात करायला पाहिजेस घ्यायला ग्रीन टी, कारण अमोघ तुझ्या आयुष्यात येणारे दीप्ती. वाह, क्या बात है, क्या बात है. दर्द है उसमें, दर्द. आता आरती, तुमच्याकडे मला यायचंय. ज्या वेळेला या दोघी गप्पा मारत होत्या तेव्हा त्यामुळे आम्ही पार्टी वगैरे काही करत नाही, त्यावर तुझी एक रिॲक्शन होती. हो, कारण की आम्ही फक्त तेवढं आम्ही फक्त तेवढंच करतो. हो, कारण की कितीही दमलेलो असो, काही असो, घरी आल्यावर झोपायला म्हणजे साधारण 2-3 हे रोजचे आहेत. कारण की कॅरम घेतलाय आम्ही, त्यामुळे कॅरमच खेळत बसा, घरी कराओके वर गाणी म्हणत बसा. गप्पा तर म्हणजे असतातच. आणि 2 वाजता एक आमच्या इथे ठरलेलं असतं, 2 वाजता कॉफी प्यावीशी वाटते लोकांना. मग कोणी काही किती झोपलेलं असो, काही असो. मग कोण बनवतं? अरे, अप्रतिम कॉफी बनवतो. सुरेश अप्रतिम कॉफी बनवतो. क्या बात. ऍक्च्युली चहा कॉफी कधीच काहीच पित नाही, पण फक्त सुट्याने केलेली कॉफी मी पिते. बाकी कुणी केलेली? सुट्या म्हणतो आम्ही त्याला. त्याचं नाव आहे तसं, एक टोपण नाव ठेवलेलं तुम्ही. माझं नाव सुयश टिळक आहे. तर यांनी सू आणि टी असं क्या बात. सुट्टी सुट्या सगळेच जण मला सुटी म्हणतात आणि आम्ही आरतीला वडा म्हणतो. काय म्हणता? वडा. वडक बाळकर आडनाव असल्यामुळे तिचं आडनाव खूप कठीण आहे. वडा असं होतं. अरे वा, छान. क्या बात. म्हणजे एखाद्याला कशाचा त्रास होत असेल तर 2 वेळेचं नाव घ्यायचं. आरती वडा, बरं वाटतं. तुमच्यात पण अशी नावं ठेवली होती दोघींमध्ये, तुम्ही काही होती? हिचे आई बाबा हिला मोना 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 म्हणायचे, त्यामुळे माझ्या तोंडात मोनाच नाव बसलंय. डार्लिंग. आणि माझं नावच इतकं लहान आहे, त्यात काय अजून दीप्ती छोटस. आजपासून आपण डीप टी. वा 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 वा. आज सुयश आमच्याकडे आलेला आहे आणि सुयश टिळक आलेत म्हटल्यानंतर त्यांचे काही फॅन्स सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत. तर रसिक प्रेक्षकांमध्ये मी काकू नाही म्हणणार, एक तरुणी बसलेले आहेत ज्यांना सुयश तुमच्याशी बोलायचं होतं आणि एपिसोड सुरू व्हायच्या आधी त्यांनी मला रिक्वेस्ट केली की सुयश आलाय तर प्लीज मला बोलायला चान्स द्या. तर आपण त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार. नमस्कार.
आपलं नाव सांगा सगळ्यांना. शुभदा यंदे आणि मी सुयश बरोबर पहिला मला डान्स करायचा आहे. कारण सुयशच नाही तर सुयशची सिरियल, मी, माझी फॅमिली आणि आम्ही सगळेजण आवडीने बघतो. इंटरनॅशनल जे रिलेटिव्ह आहेत ते सुद्धा अगदी बघतातच. वा वा, फॅमिलीचा उल्लेख केलात, मग फॅमिली मेंबर्स आलेत का बरोबर? माझ्या वहिनी आहे ही. तर तिघींनाही मी विनंती करतो की प्लीज आपण मंचावरती या, तुमची इच्छा आपण पूर्ण करूया. त्यांच्यावर बसल्यानंतर सुयशचं असं झालं होतं, आई मला आशीर्वाद द्या. आरती, तू आता उल्लेख केलास की आमच्या रूमवरती माझे मिस्टर म्हणजे तुझे मिस्टर सुद्धा राहतात. मग ते रूमवर आल्यानंतर मिस्टर झाले की पूर्वीपासूनच मिस्टर होते? नाही, ऍक्च्युली हे आम्ही सगळेच रूममेट्स पेक्षा मित्रमैत्रिणी आधी होतो खूप वर्षापासून. तर आमचा एक कॉमन ग्रुप असल्यामुळे ओळख झाली, मैत्री झाली, प्रेमात पडलो, लग्न केलं, सगळं झालं. माझे खूप नातेवाईक, मित्रमैत्रिणी सगळे म्हणतात की तू लग्न झालंय, तू कसं इतक्या 5 लोकांबरोबर तू राहतेस, तुझं असं काहीतरी वेगळं सुरू करावं असं नाही वाटत का संसार वगैरे? वाटतं एका पॉइंटला कधी कधी, पण माझं डेअरिंग नाही होत. मला नाही वाटत मी यांच्याशिवाय राहू शकेन आता. सुयश, तुमच्याकडे आलाच मला खूप आनंद झाला. दिल दोस्ती करणारे रूममेट्स अशी ही थीम आम्ही आज करतोय. पण सुयश किती बिझी आहे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे पुढच्या शूटिंगला जायचं असल्या कारणानं आत्तापुरती आम्ही तुला रजा देणार आहे. पण ही दुनियादारी करायला पुन्हा एकदा भेटूयात. एकदा जोरदार टाळ्या सुयशसाठी झाल्या पाहिजे. तर 3 मैत्रिणी आता इथे बसलेल्या आहेत. आणखीन 2 मैत्रिणींना आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे, ज्या सुद्धा खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, पण त्या एकमेकींच्या रूममेट्स आहेत. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे अभिनेत्री प्रिया मराठे आणि अभिनेत्री शर्वरी लोहकरे यांना. अतिशय मनापासून तुम्हा दोघींचं स्वागत. थँक्यू. प्रिया, तू खूप छान दिसतेस आज. थँक्यू. आणि शर्वरी ताई, तू खूप छान दिसतेस आज. अच्छा, मी येऊन गेली एक एपिसोड, म्हणजे माझ्याबरोबर झालंय त्याचं फ्लर्ट करून का नाही? मार पडेल मला. त्यांचे हे पण समोर बसलेत असं मला कळलेलं आहे. हा, त्यांची बॉडी बरी आहे माझ्यापेक्षा, त्याच्यामुळे मी ताई वगैरे आधीच टॅग लावून टाकले. त्याच्यामुळे पण मी परमिशन काढली त्याच्याकडनं. हो, तर एकदा माझी मैत्रिणी शर्वरीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू. तुम्हा दोघींची पहिली भेट कधी झाली? या सुखानो या ही जी मालिका होती ती आम्हा दोघांची पहिली मालिका होती, जी झी मराठीवरती खूप गाजली होती. तिथे आमची पहिली भेट झाली. आणि जनरली कसं असतं की खूप कमी वेळेला असं होतं की मुलींचं खूप छान जमून येतं. एक तर जमतं किंवा जमत नाही, तर ते जमून गेलं. आणि मग तेव्हापासून जे आम्ही एकत्र आहोत ते एकत्रच आहोत. की आम्ही एकमेकींच्या ह्या इंडस्ट्रीतल्या पहिल्या मैत्रिणी. वा 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 वा. किती वर्ष तुम्ही रूममेट्स होतात? ऑलमोस्ट 5 to 6 years. क्या बात. त्यात आम्ही 3 घरं चेंज केली. 3 घरं चेंज केली, पण मैत्री तीच राहिली. तीच राहिली. वा वा वा. आणि ती अशीच राहो. या दोघींशी सुद्धा खूप गप्पा मारायच्या आहेत. मी दोघींनाही विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. यांचं नातं आम्ही जाणून घेतलं, रूममेट्स म्हणून कसं होतं. तुमचं मला जाणून घ्यायचंय. ऍक्च्युली आम्ही एकत्र राहत असताना हळूहळू मैत्री वाढत गेली आणि मग खूपच घट्ट झाली. आमचे किस्से खूप आहेत. मला एकदा आठवतं, रात्री राजन भिसे आहेत ना, ते आमच्या सिरियलमध्ये होते आणि त्यांनी आम्हाला एक बेड दिला होता. तो आम्ही तेव्हा असंच सगळं जमवलं होतं, कोण काय देत आहे, हे काय ते काय, आणि राहायला सुरुवात केली होती. सो तो असा उघडायचा आणि बंद केला की सोफा व्हायचा. सो आम्ही त्याच्यावर झोपायचो. तर खूप लेट येऊन झोपलो होतो आणि सकाळी लवकर मला शूट होतं आणि मी उठले आणि बेडवरून खाली उतरले तर पाय डायरेक्ट पाण्यात होते. मला 1 मिनिट असं वाटलं की मी स्वप्न बघते की काय, असं काय झालंय. पण नंतर कळलं की ऍक्च्युली अख्ख्या घरात पाणी भरलं होतं, कारण कोणीतरी नळ विसरलं होतं आणि आम्हाला अजूनही नाही माहिती कोण विसरलं होतं. कारण मला वाटतं शर्वरी विसरली होती, शर्वरीला वाटतं रेणू विसरली होती, तिला वाटतं मी विसरले होते. अच्छा, ते वॉचमॅन बंद केला. कोण विसरलं होतं सांगा.
वॉचमॅन विसरला होता मेन टाकी असते ना त्याचा नळ बंद करायला, त्यामुळे ते बंद नाही झालं. घरातलं कसं काय त्याने चालू केला ते नाही माहिती. ऐक तर निलेश, खरा किस्सा तर पुढे आहे. तर मग पाणी भरलं, मी या दोघींना उठवलं की पाणी भरलंय घरात, काय आता करायचं, शूटिंगला जायचंय, हे ते गाद्या भिजल्या, कपडे भिजले, सगळं भिजलं. तर नाईलाजाने ते सगळं बाहेर काढा आणि दार उघडून आम्ही आपले सगळेजण काढतोय बाहेर, ते आणि बाहेर काढतोय. बिल्डिंगचा वॉचमॅन आला, तो म्हटलं अरे अरे मॅडम धो मत घर, अभी पाणी कम आहे. अरे घर नाही धो रे, पाणी भराय. मी आता यांना पण विचारलं की नॉर्मल जे घरात बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना मग प्रश्न पडतो की या दोघे एकत्र राहायच्या, मग स्वयंपाक कोण करायचा? शर्वरी बनवायची रोज मॅगी. पण आता लग्न झाल्यानंतर कसं असं, तू बनवतेस की समोर बसले साहेब ते बनवतात? नाही नाही, लकीली अनलकीली माझ्या सासूबाई त्यांचं आता मध्ये ऑपरेशन झालं एक मोठं, त्यामुळे ती जबाबदारी माझ्यावरती म्हणजे अंगावर पडल्यानंतर मी बराच स्वयंपाक करायला लागले असं मला वाटतं. आय गेस तेच तब्येतीवरून तरी वाटते बरा बनवतात. तर दिल दोस्ती दुनियादारी करणारे रूममेट्स अशी एक वेगळी थीम घेऊन आजचा हा एपिसोड आम्ही बांधलेला आहे आणि तो अर्थातच तुम्हाला सगळ्यांना आवडतोय. पण हे जे नाव तुम्ही सतत ऐकताय माझ्या तोंडून, दिल दोस्ती दुनियादारी, हे नाव नवं राहिलेलं नाहीये, कारण गेले काही महिने याच नावाची हवा सगळ्या महाराष्ट्रामध्ये आहे. आज ज्या लोकांची मी वाट बघत होतो, कारण आजच्या आमच्या भागाची थीमच ती होती, दिल दोस्ती दुनियादारी करणारे रूममेट्स. आणि आमच्याकडे सगळे हे रूममेट्स आले होते, पण वाट बघत होतो तुमची, कारण सगळीकडे सध्या चला हवा आहे उद्यापेक्षा जास्त हवा आहे दिल दोस्ती दुनियादारीची. आणि त्या निमित्तानं हे सगळे भविष्यातले स्टार्स आज आमच्याकडे आलेले आहेत. मी अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करतो पुष्कराज चिरपुटकर यांचं. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात स्वानंदी टिकेकर यांचं. जोरदार टाळ्या पूजा ठोंबरे यांच्यासाठी. जोरदार टाळ्या अमेय वाघ यांच्यासाठी. जोरदार टाळ्या सखी गोखले यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्या सुब्रत जोशी यांच्यासाठी. आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या मालिकेच्या दिग्दर्शकांना. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो दिग्दर्शक विनोद लवेकर यांना. आल्या आल्याच सगळे कलाकार पाया पडले. इतकेच नम्र आहेत का हो? नाही, जेव्हा या सगळ्यांची ऑडिशन झाली तेव्हा सगळे ते घाबरलेले होते आणि आता मी घाबरलो. आता या मंचावरती मी बोलावणार आहे अशा एका व्यक्तीला. दुनियादारी या शब्दाचे राईट्स ज्यांच्याकडे आहेत आणि दिल दोस्ती दुनियादारी हे फक्त तेच करू शकतात. अतिशय मनापासून या मंचावरती मी पुन्हा पुन्हा आमंत्रित करतो या मालिकेचे निर्माते संजय जाधव यांना. ऑलमोस्ट इनहाउस वाला फील आहे मेरे को. क्या बात है. वा 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 संजय दादा, खरंच खूप आनंद झाला तुम्हाला इकडे खूप दिवसांनी बघून. हो, मला ऍक्च्युली खरंच इनहाउस ऍक्टर असल्याचा फील आहे. म्हणजे चला हवा उद्यामध्ये आर्टिस्ट कोण आहेत? भाऊ कदम आहे, निलेश साबळे,
कुशल बद्रिके, संजय जाधव. इतक्या वेळा मी इथे आलोय ना. म्हणजे आता ते नॉर्मली कसं असतं ना, सोसायटीत झेंडावंदनाचा कार्यक्रम असतो. आणि मग कसं होतं ना की आपण सुरुवात करतो की मेरा दोस्त है शाहरुख खान, मैं बुलाता ना उसको. हाँ. फिर मेरा दोस्त है यार महेश मांजरेकर, उसको बुलाता हूँ ना. फिर वो शाहरुख अवेलेबल नहीं रहता, फिर महेश मांजरेकर अवेलेबल नहीं रहता, फिर तो आपल्या सोसायटीचे ते आहेत ना, उनको बुलाना यार, वो आ जाएंगे. तसं माझं झालं. नाही हे तुम्ही बोलताय सर, पण आमच्यासाठी शाहरुख खान असेल, सगळं असेल, फक्त संजय जाधव आहे. त्याच्यामुळे आम्ही पुन्हा खूप मनापासून तुमचं स्वागत करतो. मी विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. जोरदार टाळ्या. मला संजय दादा तुमच्यापासूनच सुरुवात करायची आहे की खूप उत्सुकता होती या सिरियल बद्दल. दिल दोस्ती आणि दुनियादारी, त्याच्यात दुनियादारी असल्यामुळे आपुलकी पहिल्यापासूनच आहे त्या सिरियल बद्दल आम्हाला. पण ही कॉन्सेप्ट काय आहे सर? मुंबईत बरेच लोक बाहेरगावावरून येतात, खूप स्वप्न उराशी बाळगून येतात आणि कोणी घरून पळून येतं, कोणी घरून भांडून येतं, कोणी ऑफकोर्स घरी सांगून येतं, पण एक खूप मोठी ॲम्बिशन घेऊन येतं, खूप मोठं स्वप्न घेऊन येतात. मुंबईत आपलं करिअर बनवायला अपना नसीब आजमाने को, आणि मग मुंबई ह्या शहरात सगळ्यात महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आहे ती जागा, राहणे. मुलगा असो मुलगी असो काही भेदभाव नाही, आपल्याला राहायचं आहे इथे आणि आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. या निमित्ताने ते एकत्र राहायला लागतात. तर असे मुंबईत आलेले वेगवेगळ्या निमित्ताने आलेले हे रूममेट्स आहेत. कोणी कॉर्पोरेट इंडस्ट्रीत काम करतोय, कोणी म्युझिक इंडस्ट्रीत काम करतोय, कोणी फिल्म इंडस्ट्रीत स्ट्रगल करतोय, कोणी फॅशन इंडस्ट्रीत आहे. तर असे सगळे मुंबईतल्या एका 10x12च्या खोलीमध्ये एकत्र राहतात पेईंग गेस्ट म्हणून. आणि या सगळ्या पेईंग गेस्टची ही गोष्ट आहे. आणि मग त्यांनी केलेली दुनियादारी आणि त्यांनी केलेली दोस्ती आणि दिल से की हुई दोस्ती और दुनियादारी, दॅट इज दिल दोस्ती दुनियादारी. क्या बात, क्या बात. तर आपण ज्या कॅफेमध्ये बसलोय त्या कॅफेचं नाव सगळ्यांनाच माहिती आहे. आमचं हे तुकडवाडी पॅलेस आहे आणि इकडे माझे काही नातेवाईक राहतात. ते दूध आणायचे दूध, तर ते पैसे दे की. पप्पा सकाळपासून तुम्ही 4 वेळा दूध आणायला पैसे नेलेत. असं नाही, तिकडे नाही, कोणाकडे नाही जायचं. पप्पा खूप माणसं आहेत आज. अरे हे म्हणजे असं 360चे अँगल आहे. रॉंग. हा करेक्ट आहे. पाहुणे आले, जरा भेटू ते कपरा. नमस्कार. हे आमचे जुने मित्र, ओळखतो मी यांना. तुला सांगतो पोरा, हे इतक्या वेळा इथे येतात ना, तर मला आता विसरायची लाज वाटायला लागली. कोण आहेत पप्पा? कोण आहेत? अरे संजय जाधव. अरे काच पहिल्यांदा ओळखलं सर कोणाकडे बरोबर, इतिहासात पहिल्यांदा. सर नमस्कार. क्या बात. कोण हे पण आले? हो. जॉनी लिव्हर. तो डायलॉग मला अजूनही आठवतो. हम अंग्रेज के जमाना के चेहरा ना. बाबा तू खूप चांगलं काम केलं बघ. काय? खूप छान काम करतात. महिला वर्ग जाम फॅन आहे यांचा. क्या बात आहे. आवडत. हा कोण? अरे अलका कुबल. ओळखलं का नाही? अरे नमस्कार सर. यांना पण बोलवलं. यांचा जबरदस्त फॅन. हा कोण म्हणजे? अरे परेश रावल येते. असं काय करतो? काय डायलॉग आहे. मी फॅन आहे तुमचं. तर तो डायलॉग बोला ना. हे ते बाबूराव, हे बाबूराव का स्टाईल आहे. ते बाबूराव का स्टाईल रे बाबा. हा निळ फुले झाला आता. परेश रावल एक बाबूराव का स्टाईल आहे बाबा. वा मस्त मस्त मस्त. यांचा पिक्चर पाहिलाय मी. कुठला? बाबूरावला पकडा. वा वा वा. अरे वा, या पण आलेत का? कोण? बाबा ही सविता मालपेकर. कसलं काम करतात. हा काय काम केलंय त्यांनी. काकस्पर्श. नमस्कार. अरे बाबा ऍक्शन ऍक्शन. सगळे ऍक्शन इकडेच. हा वा वा वा. कोण? मस्त. यांचं चेन्नई एक्सप्रेस पाहिलंय मी.
सर रोहित शेट्टी कोण पप्पा? आता संजय जाधव बरोबर एक नवीन पिक्चर काढतात. होय. चेन्नई एक्सप्रेस अर्थात दुनियादारी. अरे वा वा. कोण? ऐश्वर्या नारकर, अभिषेक नारकर कसे आहेत? बरे आहेत ना? आणि ते आपले तुमचे सासरे बच्चन नारकर. बाप रे बाप. हे बघ, तू किती काही केलंस तरी मी तुला ओळखणार. तू दाढी काढलीस तरी ओळखणार. कोण? रितेश देशमुख. अरे वा. लय भारी लय भारी. काय डायलॉग आहेत ते लय भारीतले. हो ना? माझं स्वप्न पूर्ण झालं सर. हो ना, हे स्वप्न होतं पप्पा त्यांचं. अरे वा. हा काय? हो. मीच भेटलो तुला. काय देवा. ते गाणं पण मस्त आहे. हे मध्ये झी काय? ज्याचं खातं त्याचं बोलायला नको का? तर याच कलाकारांच्या सोबत ही हास्याची दुनियादारी करायला भेटूयात पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.